नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गीता गणपत धनवडे आणि आज आपण आलो आहोत 12 मावळातील एक पवन मावळातील तिकोणा म्हणजेच वितंडगडावरती। तर चला आपण गडाची सफर करून येऊ। इंद्रजिमी जंभपर बाडवसु अंभपर रावंस दंभपर रघुकुल राज है, मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनांना भरे कापरे, देश रक्षावया धर्म तारावया, कोण झुंजात मागे सरे। इंद्रजिमी जंभपर बाडवसु अंभपर रावंस दंभपर रघुकुल राज है, पौनबरी बाहपर शंभुरती नाहपर, जो सहस बाहपर राम द्विज राज है, तावा द्रुमदंडपर चीतामृग झंडपर, भूषण वितुंडपर जैसे मृगराज है, तेजतम अंशपर कानजिमी कंसपर, तोमलिच्छ बंसपर शेर शिवराज है। जय भवानी जय शिवाजी। हा किल्ला पुणे जिल्ह्यात असून त्याचा आकार त्रिकोणी असल्या कारणाने त्याला तिकोणा गड असे म्हणतात। तसेच शेजारील पवना धरणामुळे त्याचा परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे। ही आहे गडाची मेट। आणि मेट म्हणजे काय तर जे लोक पूर्वीच्या काळी गडावरती यायचे त्यांची तपासणी इथूनच व्हायची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दुसऱ्या प्रांतांवरून आपल्या प्रांतावरती हमला होत असेल अशी माहिती कळालीच तर इथून वरती संदेश पाठवला जात असे। महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत। असाच एक प्रदेश म्हणजे 12 मावळ प्रांत। या 12 मावळातील एक पवन मावळ म्हणजे निसर्गाचे मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे, त्यामुळे पर्यटकांची पावलं आपसुकच इकडे वळतात। पवन मावळात लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोणा हे किल्ले आहेत। या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे। पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोणा किल्ला त्याच्या त्रिकोणी आकारामुळे सहज ओळखता येतो। किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोणा गड असेही नाव मिळाले आहे। याला वितंडगड असेही म्हणतात, परंतु जास्त कोणाच्या परिचयाचे नाही। समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची साधारण 3480 फूट आहे। किल्ल्याची चढण मध्यम स्वरूपाचीच आहे आणि तिकोणा गड पुणे जिल्ह्यात असून पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। पवना धरणाचा जलाशय या किल्ल्याच्या सोबतीच भासतो। तिकोणा किल्ल्याचा उपयोग पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे व बहमनी काळात या गडाचा उल्लेख आढळत असला तरीही गडावरील लेण्यांवरून या गडाचे अस्तित्व फार प्राचीन असावे असे लक्षात येते। कार्ले लेणी व बेडसे लेण्यांच्या काळातील लेण्या असाव्यात। चला तर प्रवेश करूयात गडाच्या पहिल्या महादरवाजातून। गडावर काही प्रेक्षणीय स्थळे आहेत, जसे की गड माथ्यावर असलेले वितंडेश्वराचे छोटेखानी मंदिर, 2 तलाव, धान्य कोठारीचे पडीक अवशेष आढळतात। बाले किल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाई देवीचे मंदिर आहे व मंदिर असलेली लेणी 7 वाहन उत्तरकालीन असावेत। या दक्षिणमुखी लेण्यात एक टाके सुद्धा खोदलेले आहे। लेण्यांसमोर एक तळीही आहे व लेण्यांसमोर एक कोरीव दगडावर 2 भागात काम केलेले आहे। तिकोणा किल्ल्याचे किल्लेदार सरसेनापती नेताजी पालकर होते। हा आहे गडाचा वेताळ दरवाजा आणि आजूबाजूला खूप मोठी तटबंदी आहे आणि इथे आपण पाहू शकता की ह्या पाटीवरती वेताळ दरवाजाची माहिती दिली आहे। हे आहे चपेटदान मारुतीचे मंदिर, जे की गडावरील लोकांचे श्रद्धेचे स्थान आहे। गडावरती वितंडेश्वराचं एक मंदिर आहे। पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगाला जे 23 किल्ले दिले त्यात तिकोणाही एक होता। पुढे औरंगजेबाने दक्षिण स्वारीत पुन्हा हा किल्ला जिंकला व अमनगड असे नाव ठेवले। मराठ्यांनी पुन्हा गड जिंकून घेतला व तो 1818 सालापर्यंत मराठा साम्राज्यातच राहिला। पुढे इंग्रज मराठा लढाईत तो ब्रिटिश अधिपत्याखाली गेला। हे आहेत वाड्याचे अवशेष। गडावर जेव्हा खूप वर्दळ असायची तेव्हा त्या काळी
मावळे जे होते त्यांची राहण्याची व्यवस्था याच ठिकाणी व्हायची आणि आज मी तीच फक्त एवढेच वाड्याचे अवशेष बाकी आहेत. ही आहे श्रीरामांची गादी. या परिसरात 6 खानी श्रीरामांचे मंदिर व गडावरील व परिसरातील राज्यकारभार चालवण्यासाठी सदर होती. हा कारभार श्रीरामांच्या पादुका गादीवर ठेवून चालविला जात असे. तसेच येथे श्रावण मास, दसरा, दिवाळी, रामनवमी, हनुमान जयंती, भक्तिपारायण इत्यादी उत्सव उत्साहाने पार पडत. हे आहे तुळजाई देवीचे मंदिर. गडात कोरलेल्या गुहेत मंदिर स्थापन केलेले आहे व मंदिराच्या समोरच पाण्याचे टाके आहे व त्याचे वैशिष्ट्य म्हणजे की इथले पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते. हा आहे चुन्याचा घाणा. वाटेत आपल्याला मोठा दगडी चाक पाहायला भेटतो. घाणा फिरवण्यासाठी बैलांचा वापर करून गडाच्या बांधणीसाठी लागणारे जे काही चुन्याचे मिश्रण होते ते येथेच तयार केले जायचे आणि हे काही गडावरील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक सर्वात महत्त्वाचं प्रेक्षणीय स्थळ आहे. गडावर जाणाऱ्या चढ्या पायऱ्या लागतात. दगडात बनवलेल्या या पायऱ्या अरुंद आणि उंच आहेत. एका वेळी एकच व्यक्ती जाईन अशा पायऱ्यांवर पावसाळ्यात चालणं कठीण जाते. येथे गडाचा प्रमुख दरवाजाही लागतो. दरवाजाच्याच बाजूला गडावर इतर पाण्याचे हौद आणि धान्याचे कोठारही पाहायला भेटते. गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे एक वेगळंच आकर्षण आहे. अरुंद चढ्या पायऱ्यांवरून येणारा रस्ता, त्यावरील भव्य दरवाजा आणि तेथूनच बाजूच्या बुरुजावर जाणारा मार्ग कोणालाही क्षणभरासाठी खिळवून ठेवतो. येथून समोर दिसणारा नजारा अप्रतिमच आहे. एका बाजूला गड, दुसऱ्या बाजूला बुरुज आणि आतमधून दूरवर खुला आकाश कोणालाही भुरळ घालून जातं. दरवाजाच्या जवळून उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने गेल्यास पाण्याचे टाके पाहायला भेटतात. येथील थंडगार पाणी पोट भरून पिण्याचा मोह आवरणे कोणालाही अशक्यच.
हे आहे वितंडेश्वराचे मंदिर. गडावरील महादेवाचे मंदिर आजही सुस्थितीत आहे आणि मंदिराच्या समोरच नंदीची ही मूर्ती आहे. जटाटवीकलञ्चल प्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजाकुताण्डमालिकं दमन्दमन्दमन्दमग्निनादवादमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवं शिवम्. आम्ही मराठे खरे, दुश्मनांना भरे कापरे. देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे सरे. मर्द आम्ही मराठे खरे, वादळापरी आम्ही पुढेच चालतो. जय शिवाजी गर्जुनी रणात झुंजतो. मराठा कधी न संग्रातुनी हटे, मारुनी दहास एक मराठा कटे. सिंधू ओलांडुनी धावती संगिनी, सिंधू ओलांडुनी धावती संगिनी. पाय आतान मागे फिरे, मर्द आम्ही मराठे खरे. दुश्मनांना भरे कापरे, देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे सरे. व्हा पुढे आम्हा धनाजी बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती. विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पूर्वजांपरी आम्हा अजिंक्य संघरी. घेऊ शत्रुवरी झेप वाघापरी, घेऊ शत्रुवरी झेप वाघापरी. मृत्यू आम्हा पुढे घाबरे, मर्द आम्ही मराठे खरे. दुश्मनांना भरे कापरे, देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे सरे. भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो. राखतो महान आमुची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो धरा. ह्याच भूमीवरी प्राण गेला तरी, ह्याच भूमीवरी प्राण गेला तरी, आमुची वीरगाथा उरे. मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनांना भरे कापरे. देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे सरे. मर्द आम्ही मराठे खरे. जटाटवीकलञ्चल प्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजाकुताण्डमालिकं दमन्दमन्दमन्दमग्निनादवादमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवं शिवम्. जटाजटाः सम्भ्रमं भ्रमानिलिम्ब निर्जरी विलोल विज्जिवल्लरी विराजमानमुल्लरी. जटाटवीकलञ्चल प्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजाकुताण्डमालिकं दमन्दमन्दमन्दमग्निनादवादमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवं शिवम्. जटाजटाः सम्भ्रम. मंदिराजवळून गडाच्या तटबंदींचे निरीक्षण केले तर सर्पाकार तटबंदींचे विलक्षण मोहकच वाटते. गडावरून आसपासच्या परिसराचा दिसणारा नजारा मनतृप्त करून टाकतो.
पवना धरणाचा जलसाठा मन मोहून घेतो. येथून लोहगड, विसापूर आणि तुंगगड तसेच भात राशीचा डोंगर, मोर्सचा डोंगर, जांभुळीचा डोंगर सहज नजरेस पडतात. गडावरून संपूर्ण मावळ प्रांत नजरेखाली येतो. पुण्याहून तिकोना पेठेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मार्गाने अंदाजे 1.5 ते 2 तास लागतात. पायथ्यापासून बाले किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1-1.5 तास लागतात आणि गड फिरण्यासाठी मात्र 15 ते 30 मिनिटेच लागतात. आणि हा जो ट्रेक आहे तो 1 दिवसीय ट्रेक आहे, त्यामुळे तो उत्तमच आहे. कुठल्याही गड किल्ल्यांना भेट देतेवेळी कृपया काळजी घ्यावीत की आपल्याकडून आपल्या समृद्ध आणि गौरवशील इतिहासाच्या साक्षीदारांची नासधूस होऊ नयेत आणि आपण आणि आपली पुढची पिढी यांनी किल्ल्यांचे संवर्धन करावे. जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.